आणि मानगाव संघाकडून प्रथमतः बॉलिंग करेल सागर. स्ट्राईक एंड वरती असेल साई. नॉन स्ट्राईक व्यवस्थित असेल यशवंत राणे. आणि मानगाव संघाकडून पहिल्या षटक हाताळण्यासाठी सागर. मित्रांनो थोडा स्पीडअप घ्या कारण की पहिला सामना आपल्याला लेट पाहायला मिळाला. अजून आपल्याला मेगा फायनल खेळायची आहे. एक पहिला चेंडू पाहायला मिळाला. कवडरावी पाहायला मिळाला. त्या कवडाच्या साहाय्याने एक चौकार पाहायला मिळतोय. चौकारने श्री गणेश होतोय आलिवली संघाचा. चार धावसंख्येनी धावफलकावरती 4 धावा लागतात आहे. दुसरा चेंडू विश्वास. कॅचची संधी आहे. कॅच होणार का? दोघांमध्ये फॉर्मवर पण कॅच पकडली आहे. ज्या साईनं चौकार मारला होता त्या साईला दुसऱ्या चेंडूवरती परतावं लागतंय. आता आलिवली संघाकडून वनडाऊनच्या भूमिकेत असेल आदित्य. आता लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल. ज्या साईच्या फलंदाजीमधून पहिला चौकार पाहायला मिळाला त्याला दुसऱ्या चेंडूवरती सागरने माघारी परतवलंय. 2 चेंडू 4 धावसंख्या. तिसरा चेंडू खेळण्यासाठी तयार आदित्य. चांगला चेंडू होता. डॉट चेंडूने 3 चेंडू समाप्तीवरती आलेत. वाईड चेंडू आहे आणि एक अतिरिक्त धाव पाहायला मिळेल 22च्या स्वरूपामध्ये. 3 चेंडू आणि या 2 धावा ऍड होतील म्हणजे 3 चेंडू 6 धाव संख्या. आता स्ट्राईक एंड वरती असेल कर्जत तालुक्याचा अनुभव यशवंत राणे. एक चांगला फटका ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. या ऑफ ड्राईव्हच्या साहाय्याने चौकार पाहायला मिळेल. 4 चेंडूवरती 10 धावसंख्या पाहायला मिळते आलिवली संघाची. पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
पाचवा चेंडू कॅच. एक सुंदर कॅच पाहायला मिळाले आपल्याला. आशुतोषने एक चांगली कॅच पकडली आपल्याला. साईने चौकार मारून साईला सुद्धा माघारी परतवलं. यशवंत राणेने सुद्धा पहिला चेंडू चौकार मारला, त्यांना सुद्धा माघारी परतवलंय. म्हणजे सलामी मिल आपल्याला तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळाले. आता टू डाऊनच्या भूमिकेत पाहायला मिळतील तुषार. असरपडा गावची शान मान PSI हरेश्वर यशवंत शेंडे यांना विनंती करतो की दादा या आपल्या या आई गाजू क्रिकेट संघाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पाचवा चेंडू सुद्धा डॉट पाहायला मिळाला. सॉरी, षटक संपल्याचा इशारा. षटक संपलंय. एका षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावरती लागते ती 10 या आकड्यावरती. सागरने 10 धावसंख्या जरी खाली असली तरी 2 सलामीवीरांना त्यांनी माघारी परतवलंय. एक चांगला कमबॅक पाहायला मिळाला सागरच्या माध्यमातून सुद्धा. वैयक्तिक पहिलं व संघाकडून दुसरा षटक हाताळण्यासाठी दुसरा गोलंदाज असेल गणेश. गणेश हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. जशी सागरने गोलंदाजी केली तशी गणेशला सुद्धा गोलंदाजी करावी लागेल. आणि हलिवली संघाकडून सलामीवर आपल्याला माघारी परतवले तर जगदीश आणि तुषार आदित्य आणि तुषार या दोघांवरती पूर्ण जबाबदारी असेल. किमान आपल्या संघाला 40 ते 45 टार्गेट द्यावं लागेल. पहिला बॉल. एक चांगला चेंडू टाकला गणेशच्या माध्यमातून, पण या एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एकच धावसंख्या. कुमार वासरे आपलं सुद्धा आय गावदेवी क्रिकेट संघाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. गणेश सुद्धा पहिल्या चेंडूवरती एकच धाव दिली आहे. एक धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं ते 11 धावसंख्येवरती. मानगाव संघ थोडा स्पीडअप घ्या. पंच आपण ताकीद द्या त्यांना. आणि इथे सुद्धा तिसरा फलंदाज बाद होईल. तुषारला सुद्धा माघारी परतवलंय. नेक्स्ट फलंदाज असेल रोहित. जर आपल्या संघाला किमान 40 पर्यंत धावसंख्येवरती पोहोचायचंय तर एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल हलिवली संघाला.
तिसरा चेंडू गणेशचा, रोहितनं गेल्या गेल्या आपल्या पारीतून षटकार पटकावलाय. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचलीये 17 या आकड्यावरती. फटके येत नव्हते. रोहित जसा फलंदाजीला गेला तसा पहिल्या चेंडूवर त्यांनी षटकार ठोकलाय. याच फटक्यांची गरज आहे ती आलिवली संघाला, आणि तेच करत असताना रोहित या 6 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्तीवरती आलाय. अजून या षटकातून 3 चेंडू बाकी असतील. चौथा चेंडू गणेश, पुनश्च विकेटचं पतन झालंय. गणेशने एक षटकार खाल्ला असून सुद्धा पुढच्या चेंडूवरती त्याने प्रत्युत्तर दिलंय आणि रोहितला सुद्धा माघारी परतवलंय. नेक्स्ट फलंदाज असेल निकेश. गणेशने 4 चेंडूवरती 7 धावसंख्या जरी खाली असली तरी 2 विकेटचं पतन केलंय. उलटा चेंडू आहे, एक नो चेंडू. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. गणेश सुद्धा चांगली गोलंदाजी करत होता, पण एक फुलटा चेंडू बोले त्याला नो. फ्री हिटचा फायदा कुठे घेता आला नाहीये. 5वा चेंडू सुद्धा डॉट पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. गणेशने या षटकामध्ये धावा खर्च केल्या 8, पण तब्बल 3 फलंदाजांना त्याने माघारी परतवलंय. तसेच सागरने धावा खर्च केल्या 9, पण फलंदाज त्यांना बाद केलं ते 2, आणि गणेशने तब्बल 11 धावा खर्च केला, पण गणेशने सुद्धा 8 धावा खर्च केल्या आणि गणेशने सुद्धा 3 फलंदाजांना बाद केलं. 2 षटकांच्या सामन्यानंतर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 18. नेक्स्ट फलंदाज असेल शैलेश. आलेली संघाची तब्बल अर्धी टीम माघारी परतवली मानगाव संघाने. तिसरा षटक हाताळण्यासाठी मानगाव संघाकडून संकेत. वाईड चेंडू. सुवेरच्या मारणे 1 धावसंख्या धावफलकावरती ऍड होईल. धावसंख्या 19. इथे देखील कॅचची संधी आहे आणि संकेतने सुद्धा एक चांगली कॅच पकडली. आपल्या फॉलोथ्रू मध्ये कॅच पकडली आहे. वन डाऊनला गेलेला आदित्य त्याला सुद्धा माघारी परतवलंय. जरी आलेली संघाकडून स्कोअर रन येत असल्या तरी विकेट सुद्धा ते माघारी परतवतात. नवीन फलंदाज असेल निखिल.
हालिवली संघाचे तब्बल 6 फलंदाज बाद झालेत. बडवा ब्ली प्लस आणि मोरिया इलेव्हन पायरमाल संघ ही इनिंग संपल्यानंतर आपण टॉस विन साठी या. आउटडाऊचा फटका आहे. या चेंडूवर सुद्धा 2 धावा पाहायला मिळतील. 2 चेंडूनंतर धाव संख्या धाव फलकावरती लागली आहे 21 या आकड्यावरती. अजून या फर्स्ट इनिंगचे 10 चेंडू बाकी असतील. पुन्हा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. कॅच कॅच ड्रॉप झाली आहे. या चेंडूवर एकच धाव संख्या पाहायला मिळेल. संकेत सुद्धा आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतोय. एज लागून नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय. चौथ्या चेंडूवरती एक नशिबाचा चौकार पाहायला मिळाला. शैलेशच्या बॅट मधून एक नशिबाचा चौकार पाहायला मिळाला. या चौकाराच्या साहाय्याने 26 धावा धावफलकावरती लागतात. 4 चेंडूची समाप्ती झाली आहे. 2 चेंडू शिल्लक असतील. शैलेशचा फटका. एक चांगला प्रयत्न. चेक करू आपण. ऑल इंडियाज आपला ताबा घ्या आपण. मित्रांनो हा षटकार आहे. रेषेवरती पाय आहे. हा षटकार दिला जातोय. सॉरी रेषेवरती चेंडू पडलाय. सहा धाव संख्या या चेंडूवरती. तीन ओव्हरच्या सवतीनंतर धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. आलेली संघाकडून तब्बल 6 बॅट्समॅन फलंदाज बाद झालेत. तरी सुद्धा त्यांची धावसंख्या 32 आहे. म्हणजे एक चांगला स्कोर त्यांनी 3 षटकामध्ये उभारलाय. जरी विकेट गेले असले तरी त्यांनी चांगला स्कोर उभारलाय. 6 चेंडूची खेळी बाकी आहे. या 6 चेंडूमध्ये कितपत धावा कुठणार आणि चौथी वळण टाकण्यासाठी अथर्व. पहिल्या इनिंगचे शेवटचा चांगला यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. पण या चेंडूवरती एकच धावेवरती समाधान मानावं लागेल.
शैलेश यांनी जर 3 षटकार मारले तर तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक आहे गणेश राणे यांच्याकडून. पण चौकार पाहायला मिळाला शैलेश यांच्या माध्यमातून. विकास भाऊ बोराडे यांच्या माध्यमातून जर षटकाराठी ठोकली तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिक षटकाराला लावलंय पण चौकार आलाय. शॉर्ट पिच चेंडू होता पण समाचार घेता आला नाही. या चेंडूवरती 2च धावा वरती समाधान मानावं लागेल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या. किती धावा रन किती झाले 39 धावा धावफलकावरती लागतात. शैलेश चांगली बॅटिंग करतोय तब्बल वैयक्तिक 16 धावसंख्येवरती खेळतायत. या षटकातले 3 चेंडू शिल्लक असतील. हा सुद्धा एक चौकार पाहायला मिळेल. एज लागून पाठीमागे जातोय चेंडू. हा सुद्धा एक चौकार पाहायला मिळेल. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या तर 43. सहा चेंडू 20 धावसंख्येवरती वैयक्तिक शैलेश खेळतायत. 5वा चेंडू शॉर्ट पिचचा चेंडू होता पण समाचार घेता आला नाही. या चेंडूवरती 1 धावसंख्या पाहायला मिळेल. बाईच्या स्वरूपात 1 धावसंख्या पाहायला मिळाली. या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. तब्बल 44 धावा धावफलकावरती लागला ते शेवटचा चेंडू असेल. या षटकार जरी मारला तरी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. मागे मारण्याचा प्रयत्न होता पण हा चेंडू सुद्धा डॉट आलाय. अलिवली संघाने 24 चेंडू मध्ये तब्बल 44 धावा कुठल्यात. मानगाव संघाला 45 धावांचं आव्हान आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे म्हणजे 45 धावा तुम्हाला करणंच आहे. येणारे 24 चेंडू आणि 45 धावा. आपल्या अंगावरती घेऊन मॅच खेळून शैलेश तब्बल 7 चेंडू आणि 21 धावसंख्येवरती नाबाद खेळले. 3 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळाला. एक जोरदार टाळावाज अलिवली संघ. एक चांगली इनिंग आपल्या त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चला मोरे 11 पायरबॉल संघ आणि बडवल बी प्लस चला टॉस विन साठी या. अस्सरपडा गावची शान PSI हरेश्वर दादा शेंडे आपण या मॅचचा टॉस उडवण्यासाठी या.
चला मानगाव संघ आपले फलंदाज रवाना करा. भडवल पारमल संघ चला टॉस साठी या. PSI साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे एपी ट्रॉफी मध्ये. संदेश शेंडे ऋतिक शेंडे आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे एपी ट्रॉफी मध्ये. भडवल संघाचा कर्णधार उपस्थित आहे. पारमल संघ आपला कर्णधार त्वरित पाठवा. आणि या मॅचचा टॉस विन करण्यासाठी मी PSI साहेबांना विनंती करतो या. चोवीस धावा 45 धावसंख्येचं आव्हान आहे मानगाव संघासाठी. आणि मानगाव संघाकडून सलामीवीर पाहायला मिळतात ते गणेश आणि सनी. भडवल संघ टॉस विन आहे. निर्णय पेंडिंग. स्ट्राईक एंड वरती सनी पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक वरती गणेश. आणि हलिवली संघाकडून आपल्याला प्रथम षटक हाताळण्यासाठी आदित्य. एका ओव्हर मध्ये जर विकेट हॅट्रिक पटकावली विकास बोराडे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचे पारितोषिक असेल. हलिवली संघाने जर विकेट हॅट्रिक पटकावली कुठल्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पटकावली तर 2000 रुपये पारितोषिक असेल. भूषण राणे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये असतील. आणि सनी सुद्धा बाद होतात. 2 चेंडू डाव होत असताना सनी तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद होतात. नेक्स्ट फलंदाज असेल विक्रांत. पंचेचाळीस धावसंख्येचं एक माफक आव्हान आहे. तर एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल आपल्या मानगाव संघाकडून. एक शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला भिरकावून दिला सीमारेखा पार. चेंडू जाणार का चौकार. चौकार पाहायला मिळतो या दरम्यान. या 4 धावसंख्येने सी गणेश होता मानगाव संघाचा. 4 चेंडू 4 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. पहिल्या षटकाचे 2 चेंडू बाकी असतील.
शॉर्ट पिच चेंडू होता. या चेंडूत विक्रांत सुद्धा माघारी परतावं लागेल. या विक्रांतने एक चांगला चौकार मारला होता. विक्रांतला या पुढच्या चेंडूवरती माघारी परतवलंय. बडवा बी प्लस आपला डिसिजन. टॉस जिंकून बडवा बी प्लीज संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. नेक्स्ट बॅट्समॅन असेल संकेत. या चेंडूवरती सुद्धा माघारी परतवलंय. या षटकात धावा खर्च केल्या 4, पण 3 गड्यांना माघारी परतवलंय. आदित्य या गोलंदाजाने एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आदित्यच्या माध्यमातून. आता मानगाव संघाकडून नेक्स्ट बॅट्समॅन असेल सागर. जिथे 24 मध्ये 45 ची गरज होती, पहिल्या षटकामध्ये तब्बल फक्त 4 धावा पाहायला मिळाल्या. आता 18 चेंडू आणि 41 धावसंख्येची गरज असेल मानगाव संघाला. आलिवली संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी शैलेश. ज्या शैलेशने फलंदाजीमध्ये तब्बल 7 चेंडू 21 धावा कुठल्या, तो शैलेश आता गोलंदाजी मार्क वरती. आता मानगाव संघाकडून गणेश आणि सागरवरती पूर्ण जबाबदारी असेल. एक स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. गणेशला एक फसवा चेंडू टाकलाय. पहिला चेंडू एक निर्धाव पाहायला मिळाला. आणि एसटी उखडवली आहे. गणेशला सुद्धा माघारी परतावं लागेल. एका मागे एक पाठोपाठ धक्के लागत असताना मानगाव संघाला फक्त 4 धावसंख्येवरती रोखलंय. धावसंख्या 4 वरती स्थिर राहिली आहे. आता नवीन फलंदाज असेल सिद्धू. बॅटिंगच्या माध्यमातून तब्बल 7 चेंडू 21 धावा ज्याने खर्च पाहायला मिळाला, तो शैलेश आता आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू डॉट फेकलाय आणि दुसऱ्या चेंडूवरती गणेशला सुद्धा माघारी परतवलंय. चेंडू होता. चौकार. या चेंडूवरती 4 धावा पाहायला मिळतील. या 4 धावसंख्येने सिद्धू गेला आणि एक चांगला फटका पाहायला मिळाला सिद्धूच्या माध्यमातून. या 4 धावसंख्येने धावफलकावरती धावा लागतात 8 या आकड्यावरती.
चौथा चेंडू सुद्धा डॉट पाहायला मिळतोय. एक चौकार पाहायला मिळाला शैलेश यांच्या गोलंदाजी माध्यमातून. तर पुन्हा एक चौथा चेंडू डॉट पाहायला मिळाला. 4 चेंडूमध्ये तब्बल फक्त 4 धावा खर्च केल्यात. अनेक विकेट सुद्धा त्याने पटकावलंय. या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. 5वा चेंडू सुद्धा फुलटॉसचा चेंडू होता. मागे अडवण्यात यश आलंय आणि या चेंडूवरती सुद्धा तब्बल 2 धावा पाहायला मिळतील. एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तब्बल 2 धावसंख्या आपल्या संघासाठी वाचवली आहे. दुसऱ्या गोलंदाजीमधून एक शेवटचा चेंडू बाकी असेल. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 10. पुन्हा एकदा मागे चेंडू पाहायला मिळतोय आणि नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय सिद्धूच्या माध्यमातून. या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती 14 आकड्यावरती. 2 षटकाच्या सामर्थ्यानंतर धावसंख्या धावफलकावरती लागते ती 14. आता 12 मध्ये 31 धावसंख्येची गरज असेल. जर आपल्याला 45चं आव्हान दूर करायचंय तर या मोठ्या पटक्यांची गरज आहे आणि तेच मोठ्या पटके आपल्याला सिद्धूच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आता 12 मध्ये 31 ची गरज आहे. अलिवली संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी बारा चेंडू 31 ची गरज आहे. अलिवली संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी निखिल पाहतोय. एक फुलटा चेंडू होता. या चेंडूवरती एक मोठा फटका मारायला मिळतोय. षटकार 200 रुपयाचा पारितोषिक उकलाय देवेंच्या माध्यमातून. 11-12 मध्ये 31 ची गरज असताना या 7 धावा पाहायला मिळाल्या. आता 11 मध्ये तब्बल 25 धावा. मानगाव संघ आपण थोडं शांतता राखा. एक षटकार खाल्ल्यानंतर एक चांगला कमबॅक पाहायला मिळाला निर्धार चेंडूच्या सांगतेने. आता 10 मध्ये 25 ची गरज आहे. अजूनही आपण सांगू शकत नाही सामना मानगाव जिंकेल की हलिवली जिंकेल, कारण की दुसरे पाहायला मिळेल षटकार पाहायला मिळतात. डॉट चेंडू सुद्धा पाहायला मिळतात तिसरा चेंडू टाकण्यासाठी. आणि हा चेंडू या चेंडूवरती सागरला सुद्धा माघारी परतावं लागेल. ज्या सागरच्या पलीमधून पहिला षटकार आला होता त्या सागरला सुद्धा आता माघारी परतावलंय.
ज्या सागरवरती मानगाव संघाची पूर्ण जबाबदारी होती त्या सागरला सुद्धा माघारी परतावलंय. 12 मध्ये 31 ची गरज असताना पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला, नंतर डॉट, नंतर विकेट. आता 9 मध्ये 25 समीकरण आहे. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सुमित. ज्या स्थितीने तब्बल 10 धावा कुठल्या तो स्थितू नॉन स्ट्राईकला आहे. त्या स्थितूला कुठेतरी स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न असेल सुमितचा. पुन्हा कॅच. तब्बल 2 विकेटाचा चेंडू 2 विकेट. विकेट हॅट्रिकची चान्स आहे अलिवली संघासाठी. तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. भूषण राणे यांच्याकडून 1000 रुपये आणि विकास बोर्ड यांच्याकडून 2000 रुपये. ते पारितोषिक पटकावेल का? कोण? गोलंदाज निखिल. हा चेंडू सुद्धा डॉट पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार खाऊन सुद्धा नंतरच्या 4 चेंडूवरती एक चांगला कमबॅक पाहायला मिळाला आपल्याला निखिलच्या माध्यमातून. या षटकातून शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू सुद्धा डॉट असेल. मित्रांनो, एक चांगला कमबॅक पाहायला मिळेल निखिलच्या माध्यमातून. इथे 12 मध्ये 31 ची गरज होती. फक्त 6 धावा पाहायला मिळाल्या. म्हणजे आता 6 चेंडू आणि 25 समीकरण असेल. 6 चेंडू मध्ये किमान 4 षटकार मारावेच लागतील. ज्या स्थितीने 4 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा कुठल्यात तो स्थिती आता स्ट्राईक एंड वरती आहे. सुजय शेंडे आपल्यासाठी पारितोषिक आहे. काल आपण 5 कॅच ड्रॉप केल्यात, पण आज 21 कॅच पकडली तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे रमेश भगत यांच्याकडून. 6 चेंडू 25 समीकरण आहे. सामना थोडा स्पीडअप करा मित्रांनो, कारण आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. तसं आपण लख उजळत खेळतो तसं आपल्याला शेवटचा सामना सुद्धा लख उजळत खेळायचा आहे. याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्या. अलिवली संघाकडून शेवटचं षटक टाळण्यासाठी कुणाल. सहा मध्ये 25 गरज असताना पहिला स्वेट चेंडू पाहायला मिळतोय. आता 6 मध्ये 24 ची गरज आहे. मानगाव संघ आपण पवले मध्ये या. नाही तर आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. दुसरा चेंडू डॉट असेल. सॉरी, पहिला चेंडू डॉट असेल.
6 मध्ये 25 समीकरण होतं. पहिला चेंडू स्वर पाहायला मिळाला, त्यानंतर एक डॉट चेंडू पाहायला मिळाला. आता 5 मध्ये 24 ची गरज आहे. 4 षटकार सिद्धूला मारावे लागतील. दुसरा चेंडू सुद्धा आपला डॉट पाहायला मिळतोय. सिद्धू 4 चेंडू 4 षटकार मारणार का आणि आपल्या मानगाव संघाला विजयाचा रथ आपल्याला घरी घेऊन जाणार का? पुन्हा चेंडू डॉट. चौथा चेंडू सुद्धा डॉट पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकातले काही 2 चेंडू शिल्लक असतील. पाचव्या चेंडूवरती एकच धाव पाहायला मिळाली. आता एक चेंडू 23 ची गरज असेल. बडवल आणि पारमल संघ चला. अरे म्हणजे तयार राहा रे. मानगाव संघ इथे परास्त होतोय आणि हालिवली संघ इथे विजय होतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शैलेश. त्याने 7 चेंडू 21 धावा कुठल्या आणि गोलंदाजी करत असताना